नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी खुशखबर आहे की आता जून महिन्याचा 12व्या हप्त्याचे वाटप सुरू होणार आहे। कारण की पहिला जी.आर. आलेला, त्याच्यानंतर आता दुसरा जी.आर. आलेला आहे आणि माननीय मंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितले होते की 30 जून पासून 12व्या हप्त्याचे वाटप सुरू होईल, परंतु अजूनपर्यंत हे वाटप सुरू झालेले नाही। मग आता हे वाटप कधी सुरू होणार आहे, त्या संदर्भात जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 30 जून 2025 रोजीचा पहिला जी.आर. आलेला होता। त्यामध्ये 2,984 कोटी रुपये सर्वसाधारण घटकासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता। हा निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतराद्वारे म्हणजे डीबीटीद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने हा वितरित करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, मागासवर्गीय घटकांसाठी जी.आर. निर्गमित करण्यात आलेला नव्हता। मग त्या लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळावा यासाठी नवीन जी.आर. काढण्यात आला दुसरा। ते बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 1 जुलै 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने या जी.आर.द्वारे मंजुरी दिली आहे। मग लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे। तर मग मित्रांनो, सदर शासन निर्णयाने वितरित करण्यात आलेला हा निधी आहे तो विभाग प्रमुख नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र अर्थसंकल्प यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना हा निधी लवकरच दिला जाणार आहे। मित्रांनो, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपण त्या ठिकाणी बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, आता प्रश्न पडला की हे पैसे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत येतील, तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा होणार आहे। कारण की या ठिकाणी 3 तारखेला 1 वर्ष पूर्तीचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मग 3 तारखेपासून म्हणजे 3 जुलैपासून ते 6 जुलैपर्यंत हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्याबाबत अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता 3 जुलैपासून म्हणजे उद्यापासून हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे काळजी करू नये, दोन्ही जी.आर. आलेले आहे, पैसे आलेले आहे। आता फक्त अदितीताई तटकरे यांचं ट्विट यायचं बाकी आहे आणि त्यांनी घोषणा करण्याची बाकी आहे। अदितीताई तटकरे यांनी ट्विट केलं किंवा घोषणा केली की आजपासून हे पैसे वाटप सुरू होणार आहे, तर त्यावेळेस हे पैसे वाटप सुरू होणार आहे। तोपर्यंत काळजी करण्याची आवश्यकता नाही, लवकरच हे पैसे लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।